आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. आता हा नॉन इनर्शिया फ्रेममध्ये येणारा फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करून घेऊ की एक मेरी गो राऊंड आहे. तुम्हाला माहिती आहे मेरी गो राऊंड कसं असतं असं, ठीक आहे. एक गोल सर्कल असतं आणि ह्या गोल सर्कलवरती छोट्या छोट्या चेअर्स ठेवलेल्या असतात, बरोबर, माहिती तुम्हाला, अशा गोल याच्यामध्ये, ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये मेरी गो राऊंडमध्ये, ठीक आहे, ह्या चेअरवरती पर्सन्स बसलेले असतात किंवा लोक बसलेले असतात किंवा पाळणा म्हणून घ्या आपला. आणि ह्या केसमध्ये याचा एक सेंटर असेल, ठीक आहे. अँड दिस वन विल बी, हा जो ही जी चेअर आहे ती आपली अशी टँजेन्शियल वेलॉसिटी परफॉर्म करत राहील, ठीक आहे. प्रत्येक जागेवरती त्याची जी डिरेक्शन आहे ती ह्या पद्धतीने असेल, वेलॉसिटी असेल, आणि वेलॉसिटीने हा काय करत राहील, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील. मग आपण कन्सिडर करू की मेरी गो राऊंड आहे, रोटेटिंग युनिफॉर्म जर रोटेट करत असेल तर युनिफॉर्म म्हणजे कसा, याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट आहे. स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याच्यासाठी एकच मोशन आहे ज्याला म्हटलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, युनिफॉर्म स्पीड आहे तर डोळे बंद करून बसायचं आहे, ठीक आहे. जर तुम्ही डोळे बंद करून बसले तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या शांत जागेवर बसलेले आहेत, जिथून तुम्ही हलत बी नाहीत, डुलत बी नाही आहेत, म्हणजे काहीच नाही. जसं आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करू की इफ यू क्लोज युअर आईज यू विल नॉट नो दॅट यू आर परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. म्हणजे तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही सर्क्युलर मोशन करतायत, बट यू विल फील दॅट यू आर ॲट रेस्ट. कसे आहेत तुम्ही, बसलेले आहेत, रेस्ट आहेत असं समजलं जाईल, बरोबर. बसलेले आहेत किंवा रेस्टमध्ये आहेत असं समजलं जाईल. इन ऑर्डर टू एक्सप्लेन दॅट यू आर ॲट रेस्ट, तुम्ही रेस्टमध्ये का बरं आहेत हे जर समजायचं असेल, सो यू नीड टू कन्सिडर अ फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड टू द रिझल्टंट ऑफ रिअल फोर्सेस. म्हणजे तुमच्यावरती जे रिअल फोर्सेस लागत आहेत ते बॅलन्स आहेत. कशामुळे बॅलन्स आहेत, इफ यू डेफिनेटली अंडरस्टँड दॅट की आपण एक फोर्सची गोष्ट करत होतो, ठीक आहे. हाफ सर्क्युलर मोशन आणि त्या सर्कलवरती हा ऑब्जेक्ट, आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये एक लागणारा फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, आणि हा आहे अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे जेवढा बघा एम आर ओमेगा स्क्वेअर आहे आपला सेंट्रीपिटल, तेवढाच काय एम आर ओमेगा स्क्वेअर सेंट्रीफ्युगल बी आहे. म्हणजे दोघं फोर्सेस एका साईडमध्ये, दोघं साईडमध्ये काय आहेत, बॅलन्स आहेत, ठीक आहे. मग तुम्ही इकडे बी जात नाही, इकडे बी जात नाही, म्हणजे कसे आहेत, मध्येच बसलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय आहेत, रेस्ट पोझिशनमध्ये आहेत. मग याला म्हटलं गेलं इक्विलिब्रियम फोर्सेस, किंवा दॅट इज द परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन बट यू विल फील दॅट यू आर ॲट रेस्ट. इन ऑर्डर टू एक्सप्लेन दॅट you are at rest, you need to be consider a force equal in magnitude to the resultant of real forces but directed opposite, that is away from the center. this force ज्याला म्हटलं गेलं एम ओमेगा स्क्वेअर आर. म्हणून ह्याच फोर्सला म्हटलं जातं जो फोर्स अवे फ्रॉम द सेंटर आहे, ठीक आहे. अवे फ्रॉम द काय, सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर, ठीक आहे, आणि टुवर्ड द सेंटर, बरोबर. असे दोन फोर्सेस आहेत. एक फोर्स होता सेंट्रीपिटल फोर्स, ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स, आणि हा फोर्स आहे तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स, CFF, ठीक आहे. मग सेंट्रीपिटल फोर्सची जी मॅग्निट्यूड होती एम आर ओमेगा स्क्वेअर होती, ठीक आहे. तसंच सेंट्रीफ्युगलची बी जर मॅग्निट्यूड असेल तर ते एम आर ओमेगा स्क्वेअर असेल. दोघांचा आन्सर सेम आहे, म्हणजे दोघं सारखेच, दोघं डायरेक्शनमध्ये ओढतात. एक मध्ये ओढतोय, एक बाहेर ओढतोय, आणि दोघांची मॅग्निट्यूड सारखी लागते, दोघांची ताकद सारखी आहे. जेथे दोघांची ताकद सारखी असेल तर तुम्ही ना तर इकडे जाणार ना तर इकडे जाणार, बरोबर. तुम्ही कसे राहणार, मध्येच सेट असाल. म्हणून तुम्ही काय फील करतायत, रेस्ट फील करतायत. सो हा फोर्स जो अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर जातो आहे त्या अपोजिट डिरेक्शनमध्ये जातो आहे रिअल फोर्सचा. रिअल कोणता होता तुमचा, सेंट्रीपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे, ठीक आहे. आणि हा सेंट्रीफ्युगल फोर्स ज्याला स्युडो फोर्स म्हटलं जातं. मग या रिअल फोर्सच्या अगेन्स्टमध्ये एक स्युडो फोर्स लागत होता, ठीक आहे, ज्या फोर्सची मॅग्निट्यूड होती प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर. बघा एक मायनस होता जो सेंट्रीपिटल फोर्स होता, मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. तसंच हा जो एम ओमेगा स्क्वेअर हा, बघा जागा बदलली त्याचं नका चिंता करू, एम ओमेगा स्क्वेअर हा प्लस आहे, असं काय प्लस. म्हणजे ह्याची दोघांची मॅग्निट्यूड काय सारखी आहे. म्हणून दिस फोर्स इज अ सेंट्रीफ्युगल, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर, ज्याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं जातं. इट इज अ स्युडो फोर्स आहे आणि अरायझिंग ड्यू टू अ सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्सने हा जनरेट व्हायला सुरुवात करतो. आता याला जर अजून समजायचं असेल तर आपण समजून घेऊ. इट मस्ट बी अंडरस्टूड दॅट द सेंट्रीफ्युगल फोर्स इज नॉट अ रिअल फोर्स. बघा रिअल फोर्स नाही आहे, त्याला म्हटलं तर स्युडो फोर्स, ठीक आहे. बट नॉट अन इमॅजिनरी, म्हणून इमॅजिन करण्यासारखा बी नाही आहे किंवा इमॅजिनरी बी नाही आहे, ठीक आहे. रिमेंबर बिफोर, बघा कसं काय समजू शकतो तुम्हाला, की तुम्ही ज्यावेळेस मेरी गो राऊंडमध्ये बसले, ठीक आहे, मेरी गो राऊंडमध्ये बसले, ठीक आहे, आणि त्याला ऑन केलं गेलं. मेरी गो राऊंड कसा सुरू झाला आणि सुरू झाला बघा ऑन केला गेला. जसं आपण बोललो होतो ना की फॅन जो आहे,
फॅनला ऑन केला तर त्याची स्पीड इन्क्रीज होते, हळूहळू काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. तसंच मेरी गो राऊंड ज्यावेळेस स्टार्ट केला जाईल, सुरू केला जाईल, त्याची स्पीड हळूहळू काय व्हायला लागेल, इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. मग जसं जसं त्याची स्पीड इन्क्रीज होत जाईल, म्हणजे किती इन्क्रीज होईल, तर जोपर्यंत स्पीड कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत, स्पीड काय व्हायला पाहिजे, कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत त्याची स्पीड इन्क्रीज होते. ठीक आहे. मग जोपर्यंत तो ऑन होतो आहे आणि कॉन्स्टंट होत नाही, स्पीड कॉन्स्टंट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक असा फोर्स दिसेल जो फोर्स तुम्हाला बाहेरच्या डायरेक्शनमध्ये ओढत होता. आणि या बाहेरच्या डायरेक्शनमध्ये ओढणाऱ्या फोर्सला बॅलन्स करावं याच्यासाठी तुम्ही धरून बसले होते, पॅक धरून बसले होते. कुठे, हँडलला, जो हँडल तुमच्या समोर होता त्याला धरून बसत होते, पॅक धरून बसत होते. मग अशा केसमध्ये तुम्हाला एक फील आला, बरोबर, जो रिअल नव्हता फोर्स. ठीक आहे. बट एक इमॅजिन करण्यासारखा बी नव्हता, बरोबर. तुम्हाला समजलं की कोणीतरी आपल्यांना बाहेरच्या डिरेक्शनमध्ये ओढतं आहे, बट तो दिसला नाही म्हणून त्याला नॉन रिअल म्हटलं गेलं. ठीक आहे. बट तो इमॅजिन बी नाही करता आला, बट नॉट अन इमॅजिनरी, बरोबर, तो इमॅजिनरी बी नाही आहे. म्हणून अशा केसमध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की बिफोर द मेरी गो राऊंड रीच इट्स युनिफॉर्म स्पीड, यू वेअर रिअली एक्सपिरियन्सिंग अन आउटवर्ड पुल, म्हणजे जो बाहेरच्या डिरेक्शनमध्ये जो तुम्हाला ओढणारा केस दिसत होता, जो आउटवर्ड पुल होता. ठीक आहे. दॅट इज बिकॉज सेंट्रीफ्युगल फोर्स, कशामुळे होता तो, सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन द रिझल्टंट फोर्स टोवर्ड द सेंटर, बरोबर आहे. जो फोर्स सेंटरकडे जात होता, म्हणजे सेंटरकडे जाणाऱ्या फोर्सपेक्षा, बघा, अलॉंग द रेडियस टोवर्ड द सेंटर, सेंट्रीपिटल फोर्सपेक्षा सेंट्रीफ्युगल फोर्स काय होता, जास्त होता. ही लाईन जी जाते ती जास्त दाखवते, बरोबर आहे, जास्त होता. आणि म्हणून तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही आता इथून काय कराल, पडून जाणार किंवा इथून काय खाली चालले जाणार, हे तुम्हाला वाटत होतं. म्हणून रिझल्टंट फोर्सपेक्षा जो फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स होता तो जास्त होता, म्हणून तुम्हाला आउटवर्ड पूलची फिलिंग आली. ठीक आहे. अ फोर्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कॅन बी रेकॉर्ड इट्स अ वेल. ठीक आहे. त्याला चांगल्या पद्धतीने मेजर करता येऊ शकतं. पण बघा, ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड, जसं तुम्ही युनिफॉर्म स्पीडमध्ये चालले गेले, इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ मेरी गो राऊंड, दिस सेंट्रीफ्युगल फोर्सेस एक्झॅक्टली बॅलन्स द रिझल्टंट रिअल फोर्सेस. म्हणजे सेंट्रीफ्युगलला काय करून घेईल, बॅलन्स करून घेईल. आणि तुम्हाला कसं वाटेल, आता रेस्ट फिलिंग यायला सुरुवात होऊन जाईल. द रिझल्टंट फोर्स ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स बिकम्स काय होऊन जाईल, 0. दस द ओनली सच अ फ्रेम ऑफ रेफरन्स वी कॅन बी से दॅट द सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलेन्स द सेंट्रीपिटल फोर्स. कोणता बॅलन्स करतो आहे, सेंट्रीपिटल बॅलन्स करतो आहे. म्हणून आपण याला असं कन्सिडर करू, दॅट इज वॉट, it must be remember that in this case the centrifugal force means a net pseudo force आहे. काय हा, net pseudo force, and centripetal force is a resultant of all real forces. ठीक आहे. नेट स्युडो फोर्सचा एक रिझल्ट म्हणजे कोण आहे, सेंट्रीपिटल आहे, लक्षात ठेवा, सेंट्रीफ्युगल आहे. ठीक आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा आहे, दॅट इज वॉट, नेट स्युडो फोर्सचा एक रिझल्टंट आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स कसा आहे तुमचा, रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस आहे. ठीक आहे. आणि म्हणून जे दोन फोर्सेस आपण कन्सिडर करतो, किंवा देर आर 2 वेज ऑफ रायटिंग द इक्वेशन ऑफ द सर्क्युलर मोशनला 2 पद्धतीने लिहिता येतं. दॅट इज रिझल्टंट फोर्स इज इक्वल्स टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर, किंवा दॅट इज वॉट, एम ओमेगा स्क्वेअर आर प्लस समेशन ऑफ रिअल फोर्स इज इक्वल्स टू काय केलं जाईल, 0 कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्ससुद्धा समजलं असेल की कशा पद्धतीने याला अटॅच केलं गेलं किंवा समजलं गेलं. ठीक आहे.